सर्वांना नमस्कार. शेफ्टीच्या व्हिडिओमध्ये वॉशर, गॅस्केट आणि क्लचेस वरील चर्चा पुढे आम्ही आता की जिप्स, गिब स्ट्रिप्स, काटर आणि सर्क्लिप्स बद्दल चर्चा करूया. टास्क 4 चावी बदलणे. पायरी 1 पॅरलल कीजसह हब आणि शाफ्ट एकत्र करणे. पायरी 2 टेपर्ड गिब हेड सह हब आणि शाफ्ट एकत्र करणे. पॅरलल की फिटिंग. पायरी 3 शाफ्ट आणि हबमधील की वे डिबर करा. की वे साफ करा. पायरी 4 शाफ्ट आणि हबचे परिणाम आणि अचूक साधने वापरून की वे तपासा. शाफ्टच्या बाहेरील व्यास रेखाचित्रानुसार हबचा आतील व्यास, लांबी, रुंदी आणि कीवेची खोली. पायरी 5 कीवेच्या आकारानुसार योग्य क्रॉस सेक्शनच्या की स्टीलची लांबी निवडा. पायरी 6 कीच्या एका टोकाला त्रिज्या फाईल करा आणि कीवेच्या 1 मिलीमीटर लांबीसह कट करा आणि कीवेच्या दुसऱ्या टोकाला फाईल करा. की याची खात्री करा की त्याच्या खालच्या बाजूच्या कंडामध्ये चारी बाजूंनी चामफेड केली आहे. पायरी 7 शाफ्टमधील की वेला अनुरूपची रुंदी तपासा. फाईल की काढा जेणेकरून ती किंचित टेप फिल लाईट असेल. शाफ्टवरील की वेसह किट फिट K7H6. पायरी 8 हबमधील की वेसह किंचित टेप फिट करण्यासाठी की तपासा. पायरी 9 किल्लीच्या सर्व बाजूंना आणि खालच्या भागावर प्रशियन निळा लावा जेणेकरून कीवर योग्य बेअरिंग होईल. मुख्य मार्ग निश्चित केला आहे. पायरी 10 शाफ्टच्या की वेमध्ये की घाला आणि हलक्या वजनाच्या मऊ हॅमरने टॅप करा. पायरी 11 शाफ्टवरील हबला टॅप करा आणि शाफ्टमधून हब काढा. की तपासा आणि उंच ठिकाणे लक्षात घ्या जेथे कीने हबच्या कीवेशी संपर्क साधला आहे. पायरी 12 उंच ठिकाणी हलकेच फॉईल करा. कीचा वरचा भाग अंदाजे 0.1 मिलीमीटर स्पष्ट असावा. पायरी 13 जोपर्यंत हब शाफ्टवर इच्छित स्थितीत येत नाही तोपर्यंत फिटिंग आणि फायलिंग ऑपरेशनची पुनरावृत्ती करा. टास्क 5 जिप बदला, समायोजित करा. पायरी 1 डॉवेटल स्लाइडमधून ॲडजस्टिंग स्क्रू काढा. पायरी 2 क्रॉस स्लाइडमधून जीप काढून टाका. पायरी 3 स्लाइड पृष्ठभाग स्वच्छ करा. स्क्रू, नट आणि जीप व्यवस्थित समायोजित करा. पायरी 4 सर्व भागांची तपासणी करा आणि कोणतेही नुकसान तपासा. पायरी 5 स्लाइड वेज लुब्रिकेट करा. पायरी 6 गिप एकत्र करा. पायरी 7 असेंब्लीमध्ये आवश्यक योग्य स्वातंत्र्य देण्यासाठी ॲडजस्टिंग स्क्रू घट्ट करा. पायरी 8 चेकनटद्वारे समायोजित स्क्रूची हालचाल लॉक करा. गिब स्ट्रीप समायोजित करा. उद्दिष्ट हे तुम्हाला लेथमध्ये गिब स्ट्रीप समायोजित आणि संरेखित करण्यात मदत करेल. पायरी 1 लॉक नट सैल करा. पायरी 2 सेट स्क्रू काढा. पायरी 3 गिब बाहेर काढा. पायरी 4 सर्व भाग स्वच्छ करा. पायरी 5 प्रशियन ब्लू वापरून गिबचा सरळपणा तपासा. पायरी 6 क्रॉस स्लाइडची स्टिक स्लिप हालचाल रोखण्यासाठी समान पृष्ठभाग मिळवण्यासाठी गिब स्क्रॅप करा. पायरी 7 सर्व भाग लुब्रिकेट करा. पायरी 8 डॉवेटेल स्लाइडमध्ये गिब एकत्र करा आणि त्यास स्थान द्या. पायरी 9 योग्य स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्क्रू समायोजित करा आणि स्लाइडमधील क्लिअरन्स काढून टाका. पायरी 10 चेक नटद्वारे समायोजित स्क्रूची हालचाल लॉक करा. पायरी 11 चेक नटसह लॉक करताना गिबला योग्य स्थितीत घट्ट करून ठेवा. पायरी 12 क्रॉस स्लाइडचे कार्य तपासा. टास्क 6 पायरी 1
वर्क युनिटमधून कॉटर काढण्यासाठी नट किंचित सैल करा आणि हळूवारपणे मऊ हातोड्याने प्रवाह करा. पायरी 2. नंतर नट पूर्णपणे सैल करा. कॉटर पिन ओढा. होलमध्ये नवीन कॉटर पिन घाला. पायरी 3. पिन घट्ट केल्यानंतर नट निश्चित करा. टास्क 7. सर्कल बदला. पायरी 1. शंकू आणि कंप्रेशन बुश वापरून बाह्य मंडळे एकत्र करा. पायरी 2. शंकू आणि कॉम्प्रेशन पिन वापरून अंतर्गत सर्कल एकत्र करा. पायरी 3. पक्कड वापरून बाह्य आणि अंतर्गत मंडळे एकत्र करा. पायरी 4. पक्कड वापरून बाह्य आणि अंतर्गत मंडळे नष्ट करा. असेंब्ली दरम्यान सर्कल शाफ्टवर किंवा पोझिशनिंगसाठी आवश्यक असेल तितके पसरवा किंवा बंद करा. गृहनिर्माण बोअरमध्ये स्थापित करणे. शंकू आणि कॉम्प्रेसर बुश वापरून बाह्य मंडळे एकत्र करा. पायरी 1. असेंब्ली हिल नसलेल्या सर्कल शंकूच्या सहाय्याने उत्तम प्रकारे एकत्र केल्या जातात. पायरी 2. ज्या शाफ्टमध्ये वर्तुळाकार बसवायचे आहे त्यावर शंकू ठेवा. पायरी 3. शंकूवर सर्कल ठेवा. पायरी 4. सर्कलवर कॉम्प्रेशन बुश ठेवा. पायरी 5. सर्कलच्या आकारानुसार हळूहळू आणि योग्य पद्धतीने कॉम्प्रेशन बुश दाबा. सर्कल खोबणीत बसेपर्यंत सहजतेने. शंकू आणि कॉम्प्रेशन पिन वापरून अंतर्गत सर्कल एकत्र करा. पायरी 1. ज्या बोअरमध्ये सर्कल द्यायचा आहे त्यावर शंकू ठेवा. पायरी 2. शंकूच्या टेपर्ड बोअरमध्ये अंतर्गत सर्कल ठेवा. पायरी 3. कंप्रेशन पिन सर्किटवर ठेवा. पायरी 4. बोअरमधील खोबणीत सर्कल बसेपर्यंत कॉम्प्रेशन पिन हळू आणि सहजतेने दाबा. पक्कड वापरून सर्कलअप एकत्र करा आणि विघटित करा. पायरी 1. वापरल्या जाणाऱ्या सर्क्लिप्सवर अवलंबून योग्य सर्क्लिप प्लायर्स निवडा. बाह्य किंवा अंतर्गत. पायरी 2. सर्कलमधून सर्व तीक्ष्ण कडा काढा आणि क्रॅक असल्यास तपासा. अंतर्गत सर्कल एकत्र करा. पायरी 1. अंतर्गत सर्कपिलर 2 च्या मदतीने अंतर्गत सर्कल 1 धरून ठेवा. पायरी 2. प्लियर 2 च्या मदतीने सर्कल 1 दाबा म्हणजे त्यास छिद्रापेक्षा लहान असेल. या स्थितीत सर्कल अशा प्रकारे घाला की ती खोबणीत चौकनी बसेल. पायरी 4. पक्कड काढा. बाह्य मंडळ एकत्र करा. पायरी 1. बाह्य सर्कलअप 2 च्या मदतीने बाह्य सर्कल 1 धरा. पायरी 2. बाह्य सर्कलअप प्लायर 2 दाबा म्हणजे सर्कल 2 व्यासाने मोठा होईल. पायरी 3. शाफ्टवरील वर्तुळाला आकार वाढवण्याच्या स्थितीत सरकवा जोपर्यंत ते शाफ्टच्या खोबणीत सेट होत नाही. पायरी 4. वर्तुळाकार खोबणीत चौकोनी बसत असल्याची खात्री करा. पायरी 5. पक्कड बाहेर काढा. पायरी 6. अंतर्गत आणि बाह्य मंडळे नष्ट करण्यासाठी वरील प्रक्रिया उलट केली जाऊ शकते आणि लागू केली जाऊ शकते. स्टोरीबोर्ड 4A रिकॅप. मला आशा आहे की तुम्ही वॉशर, गॅस्केट, क्लचेस, चाव्या, जिप्स, काटर्स आणि इतर घटक नंतर तपासू शकता. हा व्हिडिओ पाहणे आणि आवश्यकतेनुसार ते पाहणे किंवा दुरुस्त करू शकता. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर धन्यवाद.